नमस्कार, मी आहे तुमची आरोग्य सखी विशाखा आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या या आरोग्य सखी चॅनलवर। आजचा विषय तुम्हाला थंबनेल पाहून समजलाच आहे, पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटंसं काम करा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करून पुढील बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण मला खात्री आहे तुम्हाला या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती मिळणार आहे, तुमच्या मनातील संपूर्ण प्रश्न क्लिअर होणार आहेत। आज आपण खूप असा कॉमन प्रश्न पाहणार आहोत। अंडे खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते का? खूप लोकांना वाटतं अंडे खाल्ल्याने शरीर गरम होते, पण ते खरंच खरं आहे का? तर चला मग आज आपण याचं खरं कारण समजून घेऊया। खरं पाहायला गेलं तर अंडे हे खूप न्यूट्रिशियस फूड आहे। त्यात प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि हेल्दी फॅट्स असतात। आता मुख्य प्रश्न म्हणजे ते शरीराची उष्णता वाढवते का? तर हो, थोड्या प्रमाणात अंडे हे शरीराची उष्णता वाढवू शकते, कारण अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि प्रोटीन पचायला जड असतात। शरीराला प्रोटीन पचवण्यासाठी जास्त एनर्जी खर्च करावी लागते, त्यामुळे शरीरात हीट वाढते। पण याचा अर्थ असा होत नाही बरं का की अंडे हे हार्मफुल आहे। हे पूर्णपणे डिपेंड करतं तुम्ही किती खात आहात, कोणत्या सीझनमध्ये खात आहात आणि तुमच्या शरीराची प्रकृती काय आहे। उन्हाळ्यामध्ये 1 ते 2 अंडे प्रौढांसाठी सेफ मानले जातात, पण अंड हे उकडलेलं असावं। ज्यांची प्रकृती उष्ण आहे, ज्यांना वारंवार ॲसिडिटी, जळजळ, हातापायांची आग होणे असे इश्यू असतील, तर त्यांनी अंड खाऊन पाहावं, एखादं अंड खाऊन पाहावं आणि त्यासोबत काही गाईडलाईन्स पुढे मी सांगितल्या आहेत त्या फॉलो कराव्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्हाला अंडे खाल्ल्याने त्रास होतो आहे की नाही। जर त्रास जाणवला तर तुम्ही नक्कीच अंड हे बंद करू शकता। 1 वर्षाखालील बेबीजला अर्धे ते 1 उकडलेले अंडे उन्हाळ्यात चालू शकते, कारण त्यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास होतो, इम्युनिटी वाढते आणि ताकद वाढते। पण उन्हाळ्यात 1 ते 2 पेक्षा जास्त अंडे कोणीही खाल्ल्यास त्यांना उष्णतेचा त्रास जाणवू शकतो, पण ते प्रत्येकाच्या पचन संस्थेवर डिपेंड आहे। उन्हाळ्यामध्ये अंडे खाताना मी तुम्हाला ज्या गाईडलाईन सांगणार आहेत, जसं की जेव्हा तुम्ही अंड खाल त्या दिवसभरामध्ये ॲटलिस्ट तुम्ही बटर मिल्क प्या, भरपूर पाणी प्या, जेणेकरून तुमची शरीर जे आहे त्याचं टेम्परेचर मेंटेन होईल। त्यानंतर पुदिन्याचं सरबत वगैरे अशा गोष्टी तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता, जेणेकरून तुमच्या शरीराची हीट वाढणार नाही। तसेच तळलेले अंडे, ऑमलेट, अंडा करी हे पचायला जास्त जड असते। ते जास्त जड असल्याने ते शरीराची उष्णता वाढवते। त्यामुळे कधीही उन्हाळ्यात अंडे खाताना शक्यतो बॉइल्ड करूनच खावे, आणि तेही 1 किंवा 2। मित्रांनो, मला खात्री आहे की आजच्या व्हिडिओमुळे तुमच्या सगळ्या शंका नक्कीच दूर झाल्या असतील, पण तरीही कुठेतरी मनात कुठला प्रश्न उरला असेल तर नक्की कमेंट करून विचारा। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसोबत, तोपर्यंत नमस्कार।